हॅलो फ्रेंड्स, आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहोत जे आपण प्रत्येक क्षणी करतो पण तिच्याकडे कधीच लक्ष देत नाही, ती म्हणजे श्वास. आजचा विषय आहे श्वासावर बोलू काही. मला नेहमी एक प्रश्न पडतो, आपण जगण्यासाठी श्वास घेतो पण आपण खरंच योग्य पद्धतीने श्वास घेतो का? आपण दिवसभर धावपळ करतो, काम, घर, मोबाईल, ताण, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपला श्वासही धावत असतो. आपल्यापैकी अनेक जण दीर्घ श्वास घेतच नाहीत आणि म्हणूनच थकवा, चिंता, चिडचिड, झोप न लागणं हे सगळं हळूहळू वाढत जातं. आज आपण जाणून घेऊया दीर्घ श्वासाची अद्भुत शक्ती. आपण उथळ श्वास का घेतो? लहान बाळाकडे कधी लक्ष दिलंय? ते जेव्हा श्वास घेतं त्याची छाती नाही, त्याचं पोट वर खाली होतं, म्हणजे ते नैसर्गिकरित्या खोल श्वास घेत असतं. पण जसं जसं आपण मोठं होतं, ताण वाढतो, जीवनाची गती वाढते, आपला श्वास छोटा होत जातो. आपण फक्त छातीपर्यंत श्वास घेतो, पूर्ण फुफ्फुस भरतच नाही आणि मग शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. मन अस्वस्थ राहतं, एकाग्रता कमी होते, ऊर्जा कमी होते. म्हणूनच आजच्या काळात दीर्घ श्वास घेणं ही गरज झाली आहे. दीर्घ श्वास शरीरात काय बदल घडवतो? जेव्हा आपण नाकाने हळूहळू खोल श्वास घेतो तेव्हा आपली फुफ्फुसे पूर्ण भरतात, रक्तामध्ये अधिक ऑक्सिजन पोचतो, मेंदूला संदेश मिळतो सगळं सुरक्षित आहे. हृदयाची धडधड कमी होते, रक्तदाब स्थिर होतो, स्नायू सैल होतात, मन शांत व्हायला सुरुवात होते. कधी कधी आपल्याला उपाय बाहेर शोधायची गरज नसते, तो आपल्या श्वासातच दडलेला असतो. आध्यात्मिक दृष्टिकोन. योगशास्त्रात श्वासाला फक्त हवा मानलं जात नाही, त्याला म्हणतात प्राण. प्राण म्हणजे जीवनाची ऊर्जा. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा फक्त ऑक्सिजन नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या शरीरात प्रवेश करते, असं अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये मानलं जातं. ध्यानाची सुरुवातही श्वासापासूनच होते, कारण श्वास आपल्याला वर्तमानात आणतो. चला एकत्र दीर्घ श्वास घेऊया. आता तुम्ही जिथे असाल आरामात बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे अलगद बंद करा. नाकाने 4 आकडे मोजत खोल श्वास घ्या. 1 2 3 4. आता 2 सेकंद थांबा आणि 6 आकडे मोजत हळूहळू श्वास सोडा. पुन्हा करूया. श्वास घ्या, शांततात श्वास सोडा. तणाव बाहेर. पुन्हा एकदा श्वास घ्या, विश्वास आत, श्वास सोडा. भीती बाहेर. फक्त 2 मिनिटं. असं केल्याने मनात किती शांतता जाणवते ते स्वतः अनुभवा. रोज फक्त 5 मिनिटं. आपल्याला मोठे बदल हवे असतात, पण मोठे बदल छोट्या सवयींनी सुरू होतात. रोज सकाळी किंवा रात्री फक्त 5 मिनिटं दीर्घ श्वास घ्या. मोबाईलला बाजूला ठेवा, स्वतः सोबत बसा आणि श्वास अनुभवा. काही दिवसांनी फरक तुम्हालाच जाणवेल. फ्रेंड्स, आपण आयुष्यात अनेक गोष्टींच्या मागे धावतो, पण जगण्यासाठी आवश्यक असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट आपल्याकडे आधीपासूनच आहे, आपला श्वास. म्हणून जेव्हा कधी मन अस्वस्थ होईल
निर्णय घ्यायचा असेल, राग येईल किंवा भीती वाटेल, तेव्हा थांबा. एक दीर्घ श्वास घ्या. कदाचित तो एक श्वास तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इल्युमिनेटिंग विथ शिल्पा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, जिथे श्वास शांत तिथे मन शांत आणि जिथे मन शांत तिथे जीवन सुंदर. थँक्यू.